पुनदगाव येथे चैतन्य कानिफनाथ महाराजांची यात्रा उत्साहात संपन्न। भाविकांची मोठी गर्दी। रंगपंचमी निमित्त सलग 3 दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम। नेवासा तालुक्यातील पुनदगाव येथे चैतन्य कानिफनाथ महाराजांची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। सादाबादप्रमाणे यावर्षीही रंगपंचमीच्या दिवशी या यात्रेला सुरुवात झाली असून सलग 3 दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी यात्रेचा उत्सव साजरा करण्यात आला। या यात्रेसाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या भक्तिभावाने पुनदगाव येथे दाखल झाले होते। भाविकांनी चैतन्य कानिफनाथ महाराजांचे दर्शन घेऊन नवस बोलले, तसेच महाराजांच्या चरणी माथा टेकवून आशीर्वाद घेतला। यात्रेदरम्यान गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। यावर्षी यात्रेच्या शेवटच्या दिवशी सौ कोमलताई पाटोळे यांच्या संगीत कार्यक्रमाने यात्रेची विशेष रंगत वाढवली। त्यांच्या सुरेल गायनामुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले। या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील सर्व समाजातील नागरिक मोठ्या भक्तिभावाने एकत्र येऊन यात्रेत सहभागी होतात। गावातील ऐक्य आणि भक्तिभाव यामुळे यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। ही यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी गावचे सरपंच श्री सुदर्शन वाघचौरे, गावचे पोलीस पाटील तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष यांनी विशेष परिश्रम घेतले। यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नेवासा पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। पोलिसांच्या दक्षतेमुळे यात्रा सुरळीत पार पडली। यात्रा यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल सरपंच श्री सुदर्शन वाघचौरे यांनी सर्व ग्रामस्थ, भाविक आणि प्रशासनाचे आभार मानले। इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी पुनदगाव प्रतिनिधी इसाक शेख। नमस्कार, मी सुदर्शन बाळासाहेब वाघचौरे, सरपंच ग्रामपंचायत पुनदगाव। आमची यात्रा पुनदगावची जी यात्रा असते ही रंगपंचमीच्या दिवशी चालू होते आणि दोन दिवस या यात्रेचं स्वरूप असतं। सकाळी यात्रेच्या आदल्या दिवशी आमची मुलं जवळजवळ 100 ते 200 मुलं हे पाणी आणण्यासाठी नंगेवर जातात आणि तिथून पाणी घेऊन पायी चालत ते आपल्या गावामध्ये येतात आणि गावामध्ये सकाळी गंगेच्या पाण्याचं पूजन होतं आणि त्याचे सवाद्य मिरवणूक निघते। सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत ती सवाद्य मिरवणूक चालते। त्यानंतर 9 वाजता महाआरती होते। आरती 10 वाजता आरती होऊन इथं आमच्या तिथं गोड भाताची परंपरा आहे। गोड भात आणि मलिदा याचं जे भाविक जे आमच्या गावातले जेवढे ग्रामस्थ आहेत ते प्रत्येकाच्या घराहून तो गोड भात आणि मलिदेचा प्रसाद हा इथं मंदिरात आणला जातो आणि त्याचं वाटप इथं केलं जातं। त्यानंतर ठीक 4 वाजता परत आरती चालू होती। आरती झाल्यानंतर परत महाप्रसादाचं आयोजन केलं जातं। ते महाप्रसाद मग तिथून जेवढे आमच्या गावात बाहेरून भाविक येतात त्यांच्यासाठी तो महाप्रसाद असतो। आमच्या गावातील ग्रामस्थ प्रत्येक वेगवेगळे ग्रामस्थ हे तो नारळ उचलत असतात आणि ते प्रसाद करीत असतात। त्यानंतर 7 वाजता ठीक काठीची मिरवणूक निघते। इथून साधारणतः 2 ते 3 हजार लोक असतात त्या काठीच्या मिरवणुकीमध्ये। ती मिरवणूक इथून चालू होऊन आमच्या गावातून निघून गावाच्या विशीतून ती मिरवणूक परत इथं आणली जाते। साधारणतः 11 वाजता तो रंगपंचमीच्या दिवशी आमच्या तिथला कार्यक्रम संपतो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही मग सांस्कृतिक याचा कार्यक्रम ठेवत असतो। तर गेली 5 वर्ष आम्ही तमाशाला फाटा देऊन तमाशा आम्ही काही ठेवत नाही, पण विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतात ते सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही ठेवत असतो। जसं मागच्या वर्षी मराठी पाऊल पडते पुढे मुंबईचा कार्यक्रम होता, अतिशय सुंदर कार्यक्रम होता। तो कार्यक्रम ठेवला होता आणि ह्यावर्षी सौ कोमलताई पाटोळे यांचा खंडोबारायांच्या जागरणाचा जो गीतं असतात सांस्कृतिक कार्यक्रम असतो तो कार्यक्रम ठेवलेला आहे। असे वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम आमच्याकडे ठेवले जातात। कधी कधी पोवाडे असतात,
कधी कधी आम्ही मग कीर्तन ठेवतो. अशा प्रकारे अतिशय उत्साहात आमच्या गावची यात्रा संपन्न होते. तरी सर्व पंचक्रोशीतील सर्व लोकांना आम्ही परत एकदा विनंती करतो की आमच्या या यात्रा महोत्सवाला सगळ्यांनी भेट अवश्य द्यावी, अशी मी पुणगाव ग्रामस्थांच्या वतीने आणि सरपंच या नात्याने तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. मी थांबतो.